अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागले। नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी हवालदिल झालेत। विधानसभा निवडणूक काळामध्ये महायुतीच्या नेत्यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती, त्याची पूर्तता करावी अशी मागणी आता शेतकरी करतात। याच संदर्भात शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी। पाहूयात। उद्यापासून अर्थसंकल्प सुरू होणार आहे आणि अशातच यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत दिलासा मिळाला नाही। एकंदरीत पाहिलं तर कापूस असो, सोयाबीन असो आणि हरभरा असो याला भाव मिळताना या ठिकाणी दिसत नाही। यवतमाळ जिल्हा हा दुष्काळग्रस्त यवतमाळ जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे। आणेवारी कमी आली आहे, मात्र यवतमाळ जिल्ह्याच्या शेतकऱ्यावर जो अन्याय होताना या ठिकाणी दिसत असल्याचा आरोप शेतकऱ्याच्या वतीने करण्यात येत आहे। या संदर्भात बोलण्याकरिता काही शेतकरी आपल्यासोबत आहे। भाऊ, उद्यापासून अर्थसंकल्प सुरू होणार आहे, काय तुमच्या अपेक्षा या अर्थसंकल्पामध्ये आहे? काय कापसाला भाव कसा आहे, सोयाबीनला भाव कसा आहे, काय सांगणार? फुलथपा देऊन सत्तेवर आलेलं आहे सरकारने लाडका शेतकरी यासारखी योजना चालू करायला पाहिजे आणि आमच्या शेतकऱ्यांना दिलासा द्यायला पाहिजे अशी अपेक्षा आमची आहे। या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आम्हाला असं वाटते की जे वीज बिलं आहे ते माफी पूर्णपणे करायला पाहिजे आणि शेतकऱ्यांचं सरसकट कर्जमाफी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम या अर्थसंकल्प अधिवेशनात मुख्यमंत्री साहेबांना करायला पाहिजे। शेतकऱ्याला जे भाव मिळत नाही याच्यातनी सरकारचा धोरणाचा फार मोठा अभाव आहे। जसं शेतकऱ्याच्या नावावर विमा भरल्या जाते आणि शेतकऱ्याच्या नावावरचा पैसा कंपन्याला देण्यात येते, परंतु प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना विमाचा मिळत नाही आहे, हे आपण वेळोवेळी पाहत आहोत। तर शेतकऱ्याच्या नावावरचा जो पैसा भरते त्याचा बेनिफिट शेतकऱ्याला मिळाला पाहिजे, हेच आमचं म्हणणं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।